आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर येथे मुख्यमंत्र्यांचा संवाद। हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवाद कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला असून या मेळाव्यात असंख्य शिंदे गटाचे शिवसैनिक हजर होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक असं वक्तव्य केलं आहे, गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडविला। मुख्यमंत्री हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील शिवसंकल्प सभेमध्ये ठाकरे गटावर मुख्यमंत्र्यांची सडकून टीका। उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी धनुष्यबाण काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याकडे गहाण ठेवला होता, तो आम्ही सोडवून आणला। सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी विकास कामाचा लेखाजोखा मांडला, परंतु आखाडा बाळापूर तालुका निर्मिती व नगरपंचायत बाबत कुठलीच घोषणा केली नाही। यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांकडून बाळापूर वासियांना फार मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु सर्व आसेवर पाणी फिरले। श्री रामचंद्राचा विरोध करणाऱ्या सोबत युती करून खरे हिंदुत्ववादी असल्याचे भासवून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडले। यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख आनंदराव जाधव, आमदार बालाजी कल्याणकर इत्यादी नेते उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे जिल्हा प्रतिनिधी परशुराम जाधव, हिंगोली। सन्माननीय खासदार हेमंतभाऊ पाटील यांना आम्ही निवडून दिलं, त्याच पद्धतीनं यावेळेला सुद्धा हिंगोली लोकसभेवरती माझ्या छत्रपती शिवरायाचा, माझ्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा करकरीत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा शब्द तुमच्या सर्वांच्या वतीने साहेबांना देऊ का? साहेब तुम्हाला या ठिकाणी देतो आणि फक्त 25 कोटी रुपये, साहेब जास्त नाही, फक्त 25 कोटी रुपये 150 गावांना सभागृहासाठी आपण द्यावं हीच आपल्याला विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो।